नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज मी इथे तुम्हाला काजू मसाला बनवून दाखवणार आहे आणि तेही घरच्या साहित्यात बनवून दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने। तर चलूया आपली रेसिपी सुरू करूया। इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा उभा आकारात कट केला आहे। तुम्ही याचे मोठे मोठे पीस पण कट करू शकता। त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी तुकडा काजू वापरलेला आहे। तुम्ही तुमचा अख्खा काजू यूज केला तरी चालेल, पण तुकडा काजू असेल तर अत्यंत उत्तम। आता हे चांगले मऊ होईपर्यंत शिजू द्यावे। तसेच मी दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकलेले आहे। तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे। तूप व्यवस्थित गरम करून झाले तर त्याच्यामध्ये आपण काजू ॲड करणार आहे आणि काजू चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे। काजूला थोडासा ब्राऊन किंवा गोल्डन कलर आला पाहिजे अशा प्रकारे फ्राय करून घ्या, म्हणजे आपले काजू जी टेस्ट असते किंवा जी स्मेल असते ते आपल्या काजू करीमध्ये उतरते। आता हे हलके हलके ब्राऊन व्हायला सुरू झालेले आहेत। चांगले एकसारखे हलवत राहा, नाहीतर ते खालच्या साईडने डागलू शकते। तर आता हे व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत, तर यांना मी आता एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि त्याच तुपामध्ये मी येथे थोडे साधारण 2 चम्मच तेल ॲड केलेले आहे। आता हे तेल ॲड केल्यामुळे थोडेसे गरम होऊ दिले। नंतर याच्यामध्ये मी जिरे टाकले। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये मी चॉप केलेला कांदा टाकला। कट करून नाही, चॉप करून टाका आणि वाटलेस तर तुम्ही चॉप सारखा बारीक कट करून घ्या। साधारण एक मोठा कांदा आहे, तो साधारण 1 वाटीचा आहे। आता हा चांगल्या प्रकारे फ्राय करून घेत आहे। तर मी याच्यामध्ये आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा ओबडधोबड कुट्टा केला होता, तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। या कुट्ट्यामुळे व्यवस्थित टेस्ट येते। रेडीमेड तुम्ही अद्रक लसूण पेस्ट यूज करणार असाल तरीही करू शकता, पण त्याच्यापेक्षा आपण घरी बनवलेली ही पेस्ट ॲड केली तर काजू करी अत्यंत उत्तम बनते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो ॲड केलेले आहे, तेही चॉप केलेलेच आहे। आता याला चांगल्या प्रकारे मी हलवून घेत आहे। टोमॅटो हे पाणी सोडते, त्यामुळे खाली चिटकायची भीती नसते। आता याच्यामध्ये चवीपुरते मी मीठ ॲड केले। मीठ टाकल्यास टोमॅटो लवकर पाणी पकडते आणि आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो। आता चांगल्या प्रकारे मी येथे हलवून घेतलेले आहे आणि 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू दिलेले आहे। तोपर्यंत मी ते मिक्सर जारमध्ये आपण जी बॉईल करायला कांदा आणि काजू ठेवलेला होता ते बॉईल झालेला आहे, तो मी येथे काढून घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी 2 मिनिटं ठेवणार आहे। आता याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता मी इथे पॅन ओपन करून बघत आहे, तर आपला मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला सुरू झालेले आहे। तर आता याला चांगल्या प्रकारे मी हलवून घेत आहे। मसाला व्यवस्थित हलवून घ्यावा, म्हणजे दोन्ही एकजीव झाले पाहिजे, टोमॅटो आणि कांदा। तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवला तर आपला काजू करी एकदम व्यवस्थित आणि परफेक्टली बनवून तयार होते। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर ॲड केलेले आहे। तसेच याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि मी इथे खडे मसाले वापरलेले नाहीत, कारण माझ्याकडे सोलापुरी काळा मसाला आहे, जो की त्याच्यामध्ये पूर्ण सगळं खडे मसाल्याचा यूज केलेला आहे। त्याच्यामुळे मी तो मसाला ॲड करणार आहे। तर मी इथे 1.5 चम्मच कोरिएंडर पावडर ॲड केलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये काळा मसाला ॲड करत आहे। या काळ्या मसाल्यामुळे मी इथे खडे मसाले यूज केलेले नाहीत, तुम्ही याच्या जागी खडे मसाले यूज करू शकता। आणि तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तुम्ही काळा मसाला फक्त ॲड केला तरीही चालू शकतो। आता हे चांगल्या प्रकारे हलवून घ्या। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर याला थोडेसे 2 मिनिटं असेच राहू द्या, म्हणजे त्याला व्यवस्थित तेल सुटेल। आता 2 मिनिटानंतर मी याच्यामध्ये थोडेसे पाणी ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि फक्त थोडेच पाणी ॲड करा, म्हणजे आपला मसाला त्याच्यामध्ये शिजला जायला पाहिजे। आता मी याला झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं याला मी शिजू देणार आहे। आता 5 मिनिटानंतर झाकण ओपन करून पाहिले तर आपला मसाला परफेक्टली असा झालेला आहे, तरी पण थोडासा कच्चापणा वाटत आहे। तर याच्यासाठी तुम्ही आणखी 2 मिनिटं झाकण ठेवून ह्याला शिजून देऊ शकता। आता 2 मिनिटानंतर आता ह्याला व्यवस्थित तेल सुटलेले आहे आणि परफेक्टली आपला मसाला इथे तयार झालेला आहे। जो आपण पेस्ट बनवायला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले होते त्याची पेस्ट बनवून मी याच्यामध्ये ओतली आहे आणि मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। आणि मिक्स झाल्यानंतर याला थोड्या वेळ आणखी झाकण ठेवून शिजू द्या। काजू करी मसाला हा बनवायला एकदम सोपा आहे।
फक्त 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. इथे मी आणखी 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू दिले. तर अशा प्रकारे आपला मसाला परफेक्टली शिजला गेला आहे. तुम्ही वाटलेस तर आणखी तुमचा जर मसाला थोडा कच्चा वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ झाकण ठेवू शकता. याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी साधारण अर्धा चमचा साखर यूज केलेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स कवर होण्यासाठी. आणि आता याला मी आणखी थोडा वेळ झाकण ठेवून शिजवणार आहे, का तर साखर टाकल्यानंतर तो मसाला व्यवस्थित परफेक्टली तयार होतो. आता आपला मसाला इथे व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. आता मी याच्यामध्ये आपण जो फ्राय केलेले काजू होते ते ॲड करणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आपल्याला काजू करीची परफेक्टली टेस्ट द्यायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी ॲड करा. याच्यामुळे तुमची हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल काजू करी बनवून तयार होईल. आता हे व्यवस्थित मी हलवून घेतलेले आहे आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे. तसेच मी येथे क्रीम यूज केलेली आहे. तुम्ही येथे क्रीम ऐवजी दुधाची वरची मलाई असते ती मिक्सरला फिरवून ती पण यूज करू शकता. आता इथे आपला परफेक्ट मसाला तयार आहे. आता याच्यात खूप सारा धनिया टाकलेला आहे आणि इथे आपली काजू करी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याची इतकी छान अशी काजू करी बनवून तयार आहे. आता पाहिल्यानंतर राहत नाहीये, कधी एकदाची खाईल अशी झालेली आहे. तुम्ही ही एकदा नक्की